श्री स्वामी चरित्र सारामृत 19 श्री गणेशाय नमः। एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेणे होय दिव्य ज्ञान। त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे। सच्चरित्रे श्रवण करता परमानंद होय चित्ता। ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची। या नरदेहा येवोन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ। ज्यासी वानिता भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा। बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामीचरिता। अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाहिजे निश्चये। प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली। कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त। नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हठ योग साधन। ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा। जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले। एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती। एक वायू भक्षिता ती मौन धरिती कित्येक। एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्वकर, एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले। एक आश्रमी राहोन शिष्या सांगती गुह्य ज्ञान, एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले। ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची। हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण। याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना। एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी। आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी। नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थासी, जाणिले त्यांच्या हृद्गतासी अंतरा माझी आधीच। सन्मुख पाहुनी तयाला आज्ञा चक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या। श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची, स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू। आश्चर्य करीती सकळ असो झाली या काही काळ, समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले। स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गदित झाले अंतरी हर्ष पोटी न समावे। उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती। केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे। मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास, केले बहुत सायास परिसर्व व्यर्थ गेले। स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला। असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला। बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले। घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया। पाहोनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी। तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी। मग सहजची सुरभुवनी अंतिजासी सुखाने। ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी। नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील, परी अंतरीची खुण यती तत्काळ जाणोन। पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे, सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान। तेची वार योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा, असो तेव्हा पासोनी सिद्धी दिली सोडोनी। येवोनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली, यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार। त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले, ऐसे सच्चिच्छ अनेक। श्री कृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे। वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र। इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन निबंध केले ज्याने, समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता। ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनात ते पातला, करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर। घालोन साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित, स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिधले श्रींच्या करी। म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील, जावोनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर। त्याचे पाहोनी कर्म घोर राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी। तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी, वासुदेवराव पाहोनी खिन्न झाला अंतःकरणी। समर्था ते आपुली करणी नावडे सर्वथा म्हणत असे, कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले। ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी, परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास। झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले। शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची। असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजश्रित सरदार। काही कारण जहाले संसारी मन विटले, मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे। माया पाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निषेधिनी करिता ती आनंदे। अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला। पाहोनिया विपरीत परी
श्रीचरण धरिले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी जहाली दीनवदन होवोनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वात्वरित स्पर्शे या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रतिदिधली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सुर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी भक्ता सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी अति दिगंबर प्रगट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे त्यांची पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजनी विष्णू शंकराचे मनी हेची वसो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभं भवतु शुभं भवतु।